श्रोतांनी वक्त्याचं लक्षण केल्यानंतर जेव्हा ही भागवत कथा वर्णन करण्यात येते त्यावेळेस मेन आसन दिलं कोणाला, सौनकादी ऋषीने सूत गोस्वामीला दिलं. हे दिसतं का पिक्चर तुम्हाला सगळ्यांना? हां, नेमिषारण्य या ठिकाणी. आणि नेमिषारण्य ठिकाणी आसन दिल्यानंतर त्यावेळेस सूत गोस्वामी भगवंताला पहिल्यांदा वंदन करतात. काय वंदन करतात? ओम नमो भगवते वासुदेवाय. की मी जी कथा सांगणार आहे, म्हणून कथेच्या सुरुवातीस नाही का, म्हणजे एखादा पिक्चर असतो ना, त्या पिक्चरचं एंड पहिल्यांदा सांगू देतात सुखदेव गोस्वामी. कारण जी कथा करणार आहोत तर ती ज्यांच्याबद्दल करणार, ओम नमो, मी नमन करतो म्हणजे दास्यभाव. भगवते, भगवते म्हणजे ऐश्वर्याचं वर्णन केलेले. ऐश्वर्य म्हणजे ऐश्वर्याचे समग्रस्य 6 ऐश्वर्याचं गुण वर्णन करतात. आणि कोण आहे ते ज्यांचं तुम्ही गुणगान करतात, ज्यांचे ऐश्वर्य? वासुदेव, जे वसुदेवाचे पुत्र आहेत ते वासुदेवाचं मी गुणगान करतो. आणि म्हणून केल्यानंतर तिथे पूर्वपाटिका म्हणजे ते म्हणतात की 3 गोष्टीचं वर्णन करतात पहिल्या श्लोकामध्ये. एक म्हणजे ज्यांच्याबद्दल आपण केलं ओम नमो भगवते त्यांचं स्वरूप काय, स्वरूप लक्षण वर्णन करतात. आणि हा 3 श्लोक अतिशय तात्विक असल्यामुळे मी थोडक्यात याचं विश्लेषण करीन, कारण खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की ओम नमो भगवते वासुदेव त्याचं स्वरूप काय, तर त्याचं मूळ कारण म्हणजे हा सृष्टीच्या अनादि मध्य आणि अंत, त्याच्या कारणाचे कारण म्हणजे भगवंत आहेत. दुसरं ते म्हणतात की ह्या जगातलं सगळं ज्ञान त्यांच्याकडे आहे. सर्वस्व चाहम हृदयसन्निविष्ट मत्तस्मृती ज्ञान अपमोनंच, माझ्यापासून सर्व काही ज्ञान आलेले. तिसरं म्हणजे ते स्वतंत्र आहेत. आपण पारतंत्र्यामध्ये आहेत, पण भगवंत स्वतंत्र आहेत. सृष्टीचं पालन करणं, संहार करणं, जे काही करायचं असेल ते भगवंताच्या अधीन आहेत, आपल्या हाती नाही. आणि तिसरं उद्भोग म्हणजे याचं संचलन करण्यासाठी. दुसरं त्यांनी चौथा गुण म्हणजे गोंधळून टाकणारा आहे की ही सृष्टी कशी केली, याला कसं चाललं आहे आपल्याला माहीत नाही. आपल्या जन्माच्या पहिले, आपल्या वेळेस आणि आपल्यानंतर सृष्टी कशी चालते, याचं काय तत्त्व आहे, याचं काहीच आपल्याला कळत नाही. आपल्या अल्पबुद्धीनं आपण किती विचार करतो. आणि भगवंतानं आपल्यामध्ये एक गोष्ट चांगली टाकून दिली, अहंकार. आपण प्रत्येकजण प्रकृतीवर नाही का स्वामित्व तर दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण कोणीच स्वामी नाही इथं आहे का? हे म्हणतं माझं माझं माझं. हां, कोणाचं कोण आहे? कोणीच नाही. आणि सगळ्यात म्हणजे जगाची वास्तविकता, खरे वास्तविक म्हणजे भगवंत आहेत. आणि हे केल्यानंतर ज्यांचं स्वरूप समजलं तर ह्या जगापासून जे खरं स्वरूप आहे, वास्तविक धाम आहे, ते काय म्हणतात? तेने ब्रह्महृदय कवे आदि कवे. हे ज्ञान भगवंताने पहिले ब्रह्माजी लिहिलं आणि ब्रह्माने काय केलं? मुयंतीय सूर्या. हे ज्ञान जे मोहित झालेले सूर्य, मोठे मोठे व्यक्तीसुद्धा भगवंताला जाणू शकत नाही. म्हणून आपल्यासारखे साधारण मनुष्य काय जाणणार आहे? आपल्याला भगवंताचं ज्ञान आहेच काय? आपल्याला कोणाला टपरेवाल्याला विचारा भगवंत कोण आहेत, तो सांगतो भगवंत कसे आहेत. भंगारवाल्याला विचारा, कोणी काही भगवंताची आख्यान, कोणालाही भगवंत कोणी म्हणतंय. भगवंताचं खरं स्वरूप जाणायचं असेल तर भगवंत ह्या शब्दाचं, भग म्हणजे ऐश्वर्य, वान म्हणजे धारण करणारा. ज्याच्याकडे दया असेल त्याला दयावान म्हणतात, ज्याचा गुण असेल त्याला गुणवान म्हणतात, ज्याच्याकडे रूप असेल त्याला रूपवान म्हणतात, ज्याच्याकडे भग असेल त्याला भगवान म्हटल्या जात आहे. भग म्हणजे काय? ऐश्वर्य. पहिले म्हणजे ते सर्व शक्तिमान आहेत, दुसरं रूपवान आहे त्यांचं, तिसरं ऐश्वर्यवान आहेत, चौथं बलवान आहेत, आणि सगळ्यात म्हणजे वैराग्य. ह्या 6 ऐश्वर्याने ना कधी परिपूर्ण आहेत. ज्याच्याकडे हे 6 गुण असेल त्याला भगवान म्हटलं जातं. भगवान असं कोणालाही म्हटत नाहीत, हे गुण पाहिजे. म्हणून त्याचं वर्णन केल्यानंतर स्वरूप लक्षण, अंतिम सत्य कोण, परम सत्याचं वर्णन हे करतात. आणि मग केल्यानंतर त्याच्यामध्ये त्या भागवताचा महिमा केल्यानंतर वस्तूविषय करतात की त्याला जाणायचं असेल, त्या स्वरूपाला जाणायचं असेल तर वस्तू काय, कशा माध्यमानं जाणू शकतो, तर त्यासाठी म्हणतात की धर्म प्रोजित कैवर परमो निर्मत्सरानं. पहिलं म्हणजे जे कपटी धर्म त्या जगातले जे थोतांड आहेत, तुम्ही आम्ही रचलेले परंपरा, त्याचं पहिलं इथं भर्सना केलेली आहे. इथे सकाम कर्माला, निष्काम कर्माला, धर्म अर्थ काम मोक्षाला कुठेही थारा नाही दिलेला आहे. काय दिलं? आणि दुसरं निर्मत्सरम. भागवत समजायचं असेल तर पहिला गुण म्हणजे निर्मत्सर असला पाहिजे, दोषातून मुक्त असलं पाहिजे. दोष हा अतिशय घातक आपल्या जीवनामध्ये. आपल्याला काय होतं, दुसऱ्याकडे बोट दाखवायला सोपं आहे, पण 3 बोट आपल्याकडे असतात.
ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतः बदलत नाही. हे दोषाचं पहिलं कारण आहे. दोषाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो, दुसऱ्याच्या टॉयलेटचा वास सहज येतो, पण आपल्या टॉयलेटचा वास आपल्याला येत नाही. याला दोषाचं लक्षण म्हणतात. म्हणून भागवत समजायचं असेल, भगवंताची प्राप्ती करायची असेल, तर मायबापांनो पहिले दोषातून मुक्त झालं पाहिजे. आणि जगामध्ये भगवंताने अर्जुनानं प्रश्न विचारला आहे, भगवंता सगळे वैकुंठ धामात होते, ह्या भौतिक संसारात आले कस काय? त्यावेळेस भगवंत इच्छा द्वेष समुतेनं द्वंद्व मोहेन भारता. अर्जुना, जो इच्छा केली, काय इच्छा केली? भगवंता तुम्ही भोग करता, मला का करता येत नाही? आणि तो भोग न भेटल्यामुळे द्वेष केला, आणि त्या दोषामुळं या द्वंद्वामध्ये पडला. जन्ममृत्यू जरा व्याधी ह्या गोष्टीमध्ये तो फसला आहे. मान अपमान, सुख दुःख, जय पराजय, लाभ, याच्यामध्ये तो द्वंद्वामध्ये फसलेला आहे. म्हणून इथे निर्मत्सर असलं पाहिजे, ईर्ष्यातून मुक्त असलं. जोपर्यंत आपण ईर्ष्यातून मुक्त होणार नाहीत तोपर्यंत भागवत आपल्याला समजणार नाही. म्हणून तुम्ही वर्षानुवर्षे भागवत कथा किती ऐका, किती वाचन करा, भगवंताचे ज्ञान आहे. जसं तुम्ही आरसा करतात ना सूर्याकडे, तर काय होतंय? त्याचं ज्ञान प्रतिबिंब. त्याच प्रकारे ईर्ष्या दोषात असेल मनामध्ये कोणाच्या प्रती, तर इनडायरेक्टली भगवंताच्या प्रती दोष करतात. कारण भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आपण शरीराचा दोष न करता त्याचा परमात्म्याचा दोष करतो. भगवंत म्हणतात भक्ती तर करतो हा, पण दोष नाही का माझा करतोय, आणि ते भगवंताला कधीच आवडणार नाही. म्हणून मायबापांनो भागवत समजायचं असेल तर सगळ्यात म्हणजे निर्मत्सर राहणं. दुसरं वैद्यम वस्तुम शिवदम तापत्र मुलया, हे सगळ्यात मंगलमय. आणि दुसरं 3 क्लेशाला नष्ट करणारे, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक क्लेशामधून काय होते याला मुक्त. आधी भौतिक म्हणजे ह्या जगामधलं ऊन वारा, आधी दैविक म्हणतात. आधी भौतिक म्हणजे लोकांपासून, शेजारी पाजारी, बॉस, संबंधामध्ये दुःख देणार, याला भौतिक. आणि आधी आत्मिक क्लेश, मन आणि शरीरापासून दुःख, ह्या 3 क्लेशातून हे मुक्त करतो. आणि मग हे ज्ञान कोणी दिले? श्रीमद भागवते महामुनी कृते किंवा प्रेरीश्वर. हे महामुनी म्हणजे कोण? जे नरनारायण ऋषी. वेदव्यास कोणाचं महामुनी म्हणतात? जे नरनारायण ऋषी आहेत त्यांना नमन करतात. आणि ते म्हणतात शुश्रूभी क्षणात. तुम्ही ह्या जर समजायचं असेल तर जे साधू लोक आहेत त्यांची सेवा केली पाहिजे, तेव्हा तो साक्षात्कार तुम्हाला होऊ शकते त्यानं. ही वस्तू ती भागवत समजायचं असेल तर पहिला गुण म्हणजे ईर्ष्यातून मुक्तता, आणि दुसरा गुण म्हणजे साधू संतांची सेवा केली पाहिजे. साधू संत म्हणजे कपड्यानं नाही होत, तर त्याच्या साधनेतून साध्य करतो त्याला साधू म्हणतात. तुमचे गैरसमज कसा असतो? जो दाढी वाढवतो, मोठ्या गाडीमध्ये येतो, तिलक लावतो, भगवे कपडे घालतो. नाही, साधू म्हणजे तुमच्यामधलं कोणी माताजी असेल, कोणी प्रभूजी असेल, ते पण साधू आहे. किंवा आम्ही आपल्या केलं म्हणून हे नाही, साधू नाही. जो साधना करतो त्याला साधू म्हणतात. साध्य प्राप्त करतो त्याला साधू असं म्हणतात. तर त्यासाठी सुश्रुभी क्षणात तुम्ही लगेच काय केलं पाहिजे? लगेच भगवंत प्राप्त होतात. आणि केल्यानंतर ते कसं भेटल तर ते पुढे वर्णन करतात की निगम कल्पतोर गलितम फलम सुखमुख द्रवतम सयुतम पिबतम भागवतम रसालम मोहरोहो रसिक भू भाविका. की अरे हे रसिक लोकांनो, हे भाविक लोकांनो, काय करा? मुहूर म्हणजे सारखं पिबंतम, काय प्या? भागवत रस प्या. रस कोणता? तर 12 रसाचा रस प्या. पहिले शांताच्यावरती दास्य, दास्यावरती साख्य, साख्यावरती वात्सल्य, आणि वात्सल्यावरचे माधुर्य, हे 5 रस. आणि 7 गौण रस. 7 गौण कोणचं? बिभत्स, रौद्र, अद्भुत, वीर्य, अशा 7 रसाचं वर्णन केलं. ह्या रसाचं काय करा? पान करा. मुहूर सारखं जो रसिक असेल, भाविक असेल, तोच ह्या रसाचा स्वादन करू. आणि पिबंती म्हणजे आपण तोंडानं रस पितो, पण हा रस कशाने पिणार? कानानं प्यायचा. जसं तुम्ही कानानं हे रस पितान तसं ते रस भगवंताच्या रस जेव्हा हृदयात जातील तर हृदयातून काय होईल? भगवंताच्या प्रती तो रस तुमचा प्राप्त होईल. ज्या वस्तूचं ऐकतात, समजा एखादी प्रेयसी असेल तिच्याबद्दल ऐकतात तर तसेच काम भावना निर्माण होणार आहे. पुत्राबद्दल ऐकतात तर पुत्राच्या भावना निर्माण होणार आहे. आईची भावना ऐकतात तुम्ही कोणत्या भावनेनं कोणत्या भगवंताबद्दल रस ऐकतात ती भावना हृदयामध्ये होऊन तसा रस भगवंताच्या प्रती प्राप्त होतो. म्हणून आपण काय कर? पिबंती. आणि हे केल्यानंतर भगवंत तिथे म्हणतात की हे कशाचं आहे? वेदाचं परिपूर्ण भक्त आहे, फळ आहे. नारद मुनीने सगळे वेदांत सूत्र सांगितले कोणाला? भक्तिदेवीला. पण वैरागी नाही झालं.
तर ते आंब्याचं झाड दिलं होतं, पण आंब्याचं झाड जर कोणाला दिलं तर रस भेटेल का? पण आंब्याचं फळ दिलं, आंब्याचा हापूस आंबा दिला तर कसा वाटेल? मधुर राहील. त्याच प्रकारे हा श्रीमद भागवतम कसा आहे? मधुर आहे, आनंद देणारा आहे, कानाला, हृदयाला आणि सगळ्यांना त्याचा सगळा फायदाच फायदा होणार आहे. हां, तर त्यासाठी भाविकांनो, हे रसिकांनो, तुम्ही काय करा? याचं ग्रहण करा. आणि केल्यानंतर तिथे सूत गोस्वामीद्वारे सौनकादी ऋषीद्वारे सूत गोस्वामीचं गुणगान करतात. ते म्हणतात की तुम्ही हे अनघ पापातून मुक्त झालेले. दुसरं, अख्याने अधोगतीने तुम्ही सार जाणलेले आहेत. हां, दुसरं विषाद करा. आणि दुसरं, ज्ञानवृद्ध वयोवृद्ध भक्तीचं तुम्हाला ज्ञान भेटलं आहे, वयोवृद्ध आहेत. तिसरी गोष्ट, सौम्य, तुमचा साधा सरळ स्वभाव आहे सूत गोस्वामी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्निग्धता, तुम्ही भगवंताच्या प्रती आणि गुरुच्या प्रती समर्पित आहात. म्हणून तुम्ही हे सूत गोस्वामीनं तुम्ही काय करा? आम्हाला कथाचं बखान करा. आजचा थोडा क्लिष्ट जाईल, तात्विक आहे, जड चालला आहे. हां, चेहरे पाहून थोडंसं होतं आहे ना, जड चाललं आहे ना. हां, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून ते म्हणतात 6 प्रश्न करतात. काय 6 प्रश्न करतात? की सौनकादी ऋषी प्रश्न करतात की सर्वांसाठी परम कारण काय? दुसरा प्रश्न विचार, कलियुगामध्ये लोकांचा गुण जर पाहिलं तर प्रायेण अल्पायुष्य सभे कलस्मी युगे जना मंद सुमंद भाग्य हे उपदरता. कलियुगामध्ये प्रायेण अल्पायुष्य आहेत. किती आयुष्य आपलं? 60-70 वर्ष. माणसाचं 100 वर्षामध्ये 60-70 वर्षे, 60-70 वर्षामध्ये 30-40 वर्षे गेले. प्रायेण अल्पायुष्य आहे का नाही? काही गॅरंटी नाही माणसाची. हां, सभ्य कलियुगे जना मंद, काय मंद आहेत. मंद कसे आहेत? त्यांची बुद्धी चालत नाही. भगवत भक्ती बरं संसारामध्ये लय जोरात चालते त्याची, पण भगवत भक्तीमध्ये काय करायचं, कसं करायचं, कोणी काही सांगितलं लगेच फॉलो करतो. पण त्याचा शास्त्र, तुमच्या घरात देव अगरबत्ती ओवाळतात तुम्ही, कशामुळं? माझी सासू ओवाळते म्हणून मी ओवाळते, मी ओवाळते म्हणून तुम्ही ओवाळता. विचारा घरात, तुमच्या घरात कोणते देव आहेत, कशा? मंद आहे सगळे. शास्त्राचा काही आधार नाही. कसं अंधाधुंदी करतात. मला अजून प्रश्न पडलेला आहे, दसऱ्याला गाडी बैल आपलं गाड्या का धुतात? काहीच नाही. तुम्हाला विचारा, प्रत्येक शास्त्र आपण जे सहन करतो सगळे मंद आहेत. दुसरं काय? सुमंद, अतिशय सुमंद म्हणजे काय? बुद्धी त्यांची नाही का भोगामध्ये जास्त लिप्त आहे. आणि मध्य भाग्य म्हणजे काय? त्यांचं भाग्य दुर्भाग्य आहेत. आणि उपद्रता म्हणजे काय? नेहमी भांडण करण्यामध्ये हे आहेत. आणि आळशी आहेत. आळशी म्हणजे कशामध्ये? संसारामध्ये नाही तर भगवत भक्तीमध्ये आळशी आहेत. याचं एक उदाहरण आठवतं मला कथेचा. मी थोडंसं टाईम घेतो तुमचा. एकदा महाभारताचं युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिर महाराज राज्यकारभार करू लागले. आणि करीत असताना सकाळी देवपूजाला गेले. आणि देवपूजाला गेल्यानंतर भीमाला म्हटले, मी देवपूजा करतो तोपर्यंत काय कर, सगळं सांभाळ. ठीक आहे. एक माणूस पळतो आणि म्हणतो की युधिष्ठिर महाराज कुठे आहेत? ते म्हणे पूजापाठ गेली. काय प्रश्न आहे तुझा? काय समस्या मला सांग, मी तुला सोडवतो. म्हणे तुम्ही नाही सोडू शकत. अरे सांग, माझ्याकडे ताकद आहे, गदा, मी सगळं करतो. सांग तर खरी. नाही म्हणे असं झालं की मी एका विहिरीवर गेलो. एक विहिरीमध्ये एक बकेट काढली पाण्यानं भरून आणि 5 मडक्यांना भरली. पण 5 मडके पुन्हा त्या बकेटात टाकले, ते अर्धीच भरायला लागली किंवा भरतच नव्हते. असं का? तर भीम म्हटले, मारामारीचं काम आपल्याला जमतं बाबा, हे तर काही आपल्याला जमत नाही. तू बस बाबा एका साईडला. दुसरा पळत येतो. पळत आल्यानंतर मग युधिष्ठिर महाराज कुठे आहेत? ते म्हणतात काय काम आहे बाबा? नाही, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. पण काय सांगतं खरी? माझा प्रश्न असा आहे की सुईच्या छिद्रातून हत्ती जातो मग शेपूट अटकते. आज म्हटल्या सकाळी सकाळी मलाच भेटावं का अशी लोक? ते म्हणे बस युधिष्ठिर महाराज येऊ दे. तिसरा येतो. तिसरा पळत येतो आणि म्हणतो, युधिष्ठिर महाराज कुठे आहेत? ते म्हणले पूजापाठ. काय प्रश्न? तो म्हणतो की माझा प्रश्न असा की ज्या शेताला कुंपण केलं त्याच कुंपणाने शेत खाल्लं, असं कसं काय? भीम म्हटलं बस बाबा. चौथा आला. मला 4 लोक दगडानं ढकलत होते. 4 लोक दगडानं ढकलत होते. पण एक साधू आला, त्यानं धोते कपडा काढला आणि त्याला फिरून फेकून दिलं. असं का? तर त्यावेळेस म्हटले बस बाबा. मग युधिष्ठिर महाराज आले. म्हटले काय बाबा तुमचं काम? ते म्हटले की महाराज, म्हणले भैया याचं प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. ते म्हणले काय बाबा प्रश्न विचार? म्हणलं महाराज असं आहे की एका विहिरीतून एका बकेटीतून पाणी काढलं, 5 मटक्याला भरलं, पण 5 मटके
एका बकेटीला भरू शकत नाही असं का? ते युधिष्ठिर महाराज म्हणले कलियुगाचं पहिलं लक्षण आहे. 2 आईबापा 5 पोरांना जगू शकतात, पण 5 पोरं आपल्या 2 आईबापाला जगू शकत नाही. हे पहिलं लक्षण वर्णन करतात. याच्याकडून त्याच्याकडे माकडासारखी अवस्था, ह्या घरातून त्या घरातून त्या घरातून त्या अवस्था. आणि खेडेगावात सिटीमध्ये पण वृद्धाश्रम का श्रीमंत पोरांचेच जास्त येतं किंवा मिडल सगळीकडे, कारण लोक नको आहे. कारण त्यांना वाटतंय जर आईबापा ठेवलं तर माझ्या इंद्रियभोगामध्ये बाधा होईल, म्हणून आईबापापेक्षा इंद्रियभोगाला जास्त प्राधान्य देतात, म्हणून आईबापाला दूर ठेवतात. हे पहिलं लक्षण सांगतात. म्हणून कलियुगामध्ये एक मटकं एक बकेट 5 मटक्यांना भरू शकते, पण 5 मटके एका बकेट, हे कलियुगाचं पहिलं लक्षण. दुसरं लक्षण काय लक्षण होतं? सुईच्या हाती गेला, शेपूट राहिले. ते म्हणतात की इंद्रिय भोगासाठी भरपूर खर्च करते, लग्न कार्यामध्ये पार्टीमध्ये इकडे तिकडे भरपूर खर्च करते, पण दान द्यायचं असेल, धर्म करायचा असेल, सत्संग करायचा असेल तर कोणी पैसे त्यांची शेपूट अटकते. हे दुसरं लक्षण. तिसरं लक्षण काय सांगितलं? जे कुंपण होतं तेच शेताला खाल्लं, ज्याचं रक्षण आहे तोच भक्त. आणि चौथं लक्षण काय? की कलियुगामध्ये मोठमोठे जे दगड आहेत ते अहंकाराचे आहेत. प्रत्येकाचा अहंकार खूप मोठा आहे. ज्याला वाटतं मी मोठा आहे, मी मोठा आहे, मी अहंकाराचे मोठमोठे दगड घेऊन वाहतात आणि त्याला खूप जण धक्का देण्याचा प्रयत्न करतात, पण होत नाही. साधू येतो जीवनामध्ये, तो तुमचा अहंकार नष्ट करू शकतो. दुसरं कोणतंही माध्यम नाही. म्हणून एक प्रायण अल्पायुष्य कलेस्मोग्य जना मंद सुमंद भाग्य ही उपत्रता कलियुगात हे लक्षण आहेत. आणि म्हणून म्हणतात हे युधिष्ठिर महाराज म्हणतात की ह्या तिसरा प्रश्न आणि सगळ्यात शास्त्राचा सार काय, भागवताचं प्रगतीचं कारण काय हे सांगा. आणि केल्यानंतर पुढे म्हणतात की हे सुत गोस्वामी, आम्हाला आणखीन तुम्ही भगवंताच्या नामकथा सांगा, रूप सांगा, त्यांचं गुणगान करा, एवढं वर्णन करा की आमचं तृप्त झालं पाहिजे. त्यावेळेस हे प्रश्न आणखीन विचारतात की भगवंताच्या पुरुष अवताराचं वर्णन करा तुम्ही, तुमच्या आता प्रश्न बी लक्षात राहणार नाही. त्याच्यानंतर भगवंताच्या लीलाचं वर्णन करा. आणि दुसरं, आम्ही श्रवण करण्यासाठी तृप्त होत नाहीत. आमचं काय की कानाद्वारे आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे. काय स्वादू स्वादू पदे पदे यश श्रुणवंत रसत नाही, आम्हाला भरपूर सांगत चला, आम्हाला आणखीन पोटभर ऐकायचं. जोपर्यंत आमची तृप्त होणार नाही तुम्ही तोपर्यंत सांगत चला. आणि मग सांगत असं, मला याच्या श्लोकावर खूप विश्लेषण करायचं आहे, पण वेळ नसल्यामुळं मी 7 दिवसामध्ये प्रयत्न करतो. आणि म्हणून भगवंताच्या कलियुगाला पार होण्यासाठी एकमेव साधन भगवान कृष्ण. काय साधन आहे? भगवान श्रीकृष्ण स्वधामात गेल्यानंतर की काय साधन आहे? तर ते म्हणतात की कलियुगामध्ये भगवान गेले तर श्रीमद भागवताची कथा आहे. आणि 6 प्रश्न विचारल्यानंतर की परम लाभ काय मनुष्याचा, तर ते म्हणतात परम लाभ म्हणजे काय. मनुष्याचा पहिला प्रश्न सुत गोस्वामीने विचारला सौनकादी ऋषीनं, मनुष्याचा परम लाभ काय आहे की भक्तीद्वारे भगवंताला प्रतिप्रेम विकसित करणे. आपण जी भक्ती करतोय तर भगवंताकडे काही मागण्यासाठी नाही करत, तर भगवंत तू मला पाहिजे, त्याच्यासाठी पहिला प्रश्न मनुष्य जीवनाचं काय लाभ आहे की भगवंत मला पाहिजे. दुसरं, सर्व ग्रंथाचा सार काय, दुसरा सर्वंत म्हणजे भगवंताची भक्तिमय सेवा करणं, हा दुसरा प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तिसरं, भगवंताचा प्रगट होण्याचा हेतू काय, काय हेतू आहे की भगवंत जे सत्वगुणी आहेत, जे माझ्यावर प्रेम करतायत, त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंत येतात. आणि तिसरं, पुरुष अवतार लीला अवतार यांचं वर्णन करा. आणि मग त्या लीलाचं वर्णन. आणि शेवटी म्हणतात कृष्ण अप्रगट झाल्यानंतर, भगवंत स्वधामात गेल्यानंतर, जसं भगवंत गेल्यानंतर कोणाचा आश्रय घ्यायचा, तर त्यावेळेस सुत गोस्वामी म्हणतात की हे राजा, श्रीमद भागवताचा आश्रय घ्या. हे जोपर्यंत श्रीमद भागवताचा आश्रय घेणार नाही तोपर्यंत तो तुझ्या जीवनात, तुमच्या जीवनात उद्धार होणार नाही. म्हणून श्रवणाची दया असली पाहिजे, श्रवण जागृत असली पाहिजे. आणि हे प्रश्न केल्यानंतर त्याचं गुणगान करतात. आणि ते म्हणतात की जर सत्वगुणी अवस्था असेल तुम्हाला, जर अशा सत्वगुणी लोकांसाठी भगवंत आणि भागवत, तर 3 गोष्टी असल्या पाहिजे. भगवंत, भक्ती, भागवत. भगवंत, त्या भगवंताला कसं प्राप्त करायचं, तर भक्तीद्वारे केलं पाहिजे. आणि ती भक्ती कशी केली पाहिजे, तर श्रीमद भागवताद्वारे केली पाहिजे. म्हणून ट्रायंगल असलं पाहिजे. काय ट्रायंगल असलं पाहिजे? भगवंत प्राप्त करायचं असेल तर मार्ग काय, भक्ती आहे. ती भक्ती कशाच्या आधारावर असली पाहिजे, तर श्रीमद भागवताच्या आधारावर असली पाहिजे. आणि जर केलं तर सगळ्या शास्त्राचा, सगळ्या वेदांचा सार काय, तर नारायणाला जाणणे. म्हणून सगळ्या क्रिया
फल, वस्तू, व्यक्ती सगळा सार काय भगवंताला प्राप्त करणं. जी गती करतो आपण, तर 3 गती असतात: अधोगती, सद्गती आणि विष्णुगती. ह्या जगामध्ये 3 म्हणतात ना, याची ही गती झाली, ती गती झाली. आत्म्याला शांती नसते, गती असते. म्हणून आपली गती काय असली पाहिजे? विष्णू गती असली पाहिजे, नारायण गती असली पाहिजे, वैकुंठ गती असली पाहिजे. हे आपल्या जीवनाचा सार आहे आणि त्याला काय म्हणतात? वासुदेव गती म्हणतात. तिसरा धर्म, भगवंताला जाणणं, भगवंताला प्रेम करणं, त्याला धर्म म्हणतात. जसं साखरेचा गुणधर्म गोडपणा देणं, मिठाचा गुणधर्म खारटपणा देणं, मिरचीचा गुणधर्म तिखटपणा आहे, तसाच मनुष्याचा धर्म आहे भगवंताची भक्तिमय सेवा करणं, याला धर्म म्हणतात. तप तर खूप लोक करतात. म्हणून गीतेच्या 5वा अध्याय श्लोक नंबर 29, भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोको महेश्वरम सर्वदम सर्वभूताना ज्ञात्ममाम शांती मूर्छिती. भगवंताला प्रसन्न करणं ही तपस्या आहे. या जगामध्ये भरपूर जण तपस्या करतात. कामं, घरी स्वयंपाक करताना, मुलाला सांभाळताना तपस्याच आहे. तुम्ही नोकरीच्या ठिकाणी, जॉबच्या ठिकाणी, यवाच्या ठिकाणी तपस्याच आहे. पण या तपस्याचं फलीभूत काय आहे? शेवटी मूर्तीच्या बरोबर सगळे तपस्या नष्ट होते. आपण भगवंतासाठी तपस्या केली पाहिजे. आणि भगवंतासाठी तपस्या करणे म्हणजे काय? भगवंताच्या नावाचा जप करणे, ग्रंथाचं वाचन करणं, ब्रह्ममुहूर्तावर उठणे, आपल्या इंद्रियांना नाही का भगवत सेवेत लावणं. आमचे वरिष्ठ खूप सुंदर वाक्य म्हणतात, तुमचं शरीर झिजत चाललं आहे, ते झिजणार आहे, त्याला थांबू शकत नाही. पण तुम्ही कोणासाठी झिजवता आणि कशी झिजवता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. जर तुम्ही भौतिक संसारासाठी झिजवलं तर तुमच्या शेवटी 0-0च राहणार आहे. पण हे शरीर, मन, वाचा काय भगवंतासाठी झिजवतान तर तुमच्या जीवनात तुम्हाला भगवंत भेटतील. तुम्हाला ठरवायचं कोणासाठी शरीर झिजवायचं. आणि या जगामध्ये इंद्रियतृप्ती किती करा मायबापांनो, ती संतुष्टी नाही देऊ शकत. जसं भुशाला कुटणे आणि त्याच्यातून गहू काढणं म्हणजे वेडापाना ठरेल. म्हणून मायबापांना याच्या पलीकडे या आणि तप करा. आणि जन कोण असले पाहिजे? जे भगवंताची भक्ती करतात, भगवंताच्या भक्तीमध्ये साई ठरतात, त्यांचं जन केलं पाहिजे. क्रिया काय असल्या पाहिजे? यत करोशी यज्ञाशी यद होशी ददाशी यत तपशी कौंतेय तत्कुरुष मद अर्पणम. अर्जुना, यत करोशी, तू जे काय करतो, यज्ञाशी जे खातोयस, यत करोशी यज्ञाशी यद होशी ददाशी दान करतोयस ते माझ्यासाठी दान कर. यत तपशी, तू तपस्या करतो माझ्या, तत्कुरुष मद अर्पणम, काय कर, ती क्रिया असली पाहिजे आपली. आणि योग म्हणजे काय? योग म्हणजे फिजिकल नाही आहे. योग म्हणजे परमचेतना, चेतना आणि परमचेतनाचा संग करणे, आत्मा आणि परमात्मा यांचे संबंध जोडणं, याला योग म्हणतात. योग म्हणजे आजकाल आपण स्वास्थ्य करून इंद्रिय भोग करतो, भगवंताच्या भक्तीची काही संबंधच नाही त्याचा. करावं ते फिजिकलसाठी चांगलं आहे, पण आपण जे योग करतोय ते भगवंताचे सानिध्य प्राप्त होतं का? आपण हे विचार केला पाहिजे. म्हणून भागवत सांगतंय की वासुदेव सगळ्या क्रियाचा सार. ज्या दिवशी तुम्ही पांडुरंगाची भक्ती करताना, विष्णूंची, नारायणाची, रामचंद्राची कर, त्या दिवशी जन्मलाभा परमपुंसा अंते नारायण स्मृती. नारायण स्मृती करता तुमचं जीवन सफल होणार आहे. नाही तर व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. एवढ्या वर्षी तुम्ही जे केलं ते व्यर्थ आहे आणि जे करणार ते व्यर्थ आहे. हे माझं वाक्य नाही, तुकाराम महाराजांचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगिना अनेक ब्रह्महत्या समान. पांडुरंगाची स्तुती सोडून मी आजकाल कसं झालं आहे, एकदा काय झालं, उंटाचं लग्न ठरलं. उंटाचं लग्न ठरल्यानंतर गाढव गेलं लग्नाला. त्यानं बाई ते सगळ्यांनी गिफ्ट आणलं आहे. आता गिफ्ट आणलं, आपल्याकडे काय नाही. त्यावेळेस तो काय म्हणतो, आता आपण उंटाला काहीतरी दिलं पाहिजे, काय देणार? तर तो म्हणतो अहो रूपम, किती सुंदर तुम्ही, किती सुंदर. उंटाला काय म्हणतो, अहो रूपम तुम्ही किती सुंदर, किती सुंदर. तर उंटाला वाटलं की आता गाढवानं आपल्याला भेट दिली, आपण त्याचं काहीतरी परतफेड केली पाहिजे. तो म्हणतो अहो ध्वनी, तुमचा आवाज किती मधुर आहे, किती मधुर आहे. याला काय म्हणतात, अहो रूपम. गाढव उंटाला आणि उंट गाढवला म्हणतात. ह्या जगातले संबंध किंवा समाजामध्ये आपण जे सामाजिक क्रिया वागतो ना, असं आहे ते. म्हणून आपल्या जीवनाची क्रिया सार म्हणजे सर्व वेदांत सारमी श्रीमद भागवतम. 4 वेद जाणं, 40 शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी गाती. कोणाची गाती? माझा गाती, मावशी का, काका, बापू, स्वामी, ताई, काका, दादा गाती का? कोणाचे? 4 वेद जाणं, 40 शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी गाती. मग हरीला सोडून जर आपण याच्या त्याच्या मागे लागलं तर आपल्याला काय म्हणतात लोक? बाकी ठरवून घ्या तुम्ही. म्हणून ह्या क्रिया, गती, धर्म, तप, जन क्रिया, मखय, वेद, भगवंत असले पाहिजे. त्यानंतर ते म्हणतात की हे सुखदेव गोस्वामी,
आम्हाला नाही का भगवंत त्या पुरुष अवतारचं वर्णन करा. आणि मग त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणतात की हे सौनकादी ऋषीनं भगवंताने जीवनाचा कार्य त्यासाठी ह्या गती करण्यासाठी भगवंताने 3 अवतार घेतले. भगवंताचं स्वरूप म्हणजे महाविष्णू अवतार. कृष्णापासून महाविष्णू आले आणि महाविष्णू आल्यानंतर ते दिसतं की महाविष्णू तुम्हाला, त्याला कारुंडकशाही विष्णू म्हणतात. कारुंडकशाही विष्णू म्हणजे महाविष्णूच्या रोमछिद्रातून हजारो ब्रह्मांडाची निर्मिती होते. त्याला महाविष्णू. जसं तुम्ही एखाद्या गोणीमध्ये मोहरी घातली असेल तर किती मोहऱ्या होतात, त्याच प्रकारे महाविष्णूच्यातून काय येतात, हजारो ब्रह्मांड. त्या ब्रह्मांडामध्ये एक विष्णू जातात, त्याला म्हणतात गर्भोदकशाही विष्णू. आणि गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतून नाही का एक ब्रह्मांड येतं, त्याच्यामध्ये ब्रह्माजी असतात आणि 14 लोक असतात. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, पातल, जनलोक, महरलोक, भोरलोक असे 14 लोकांचं वर्णन केलेलं आहे. आणि ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही विष्णू असल्यानंतर त्याला म्हणतात क्षीरोदकशाही विष्णू, म्हणजे परमात्म रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास आहे. हे 3 विष्णूचं विश्लेषण करतात. आतापर्यंत कोणी तुम्हाला सांगितलं नसेल आणि तुमच्या लक्षात बी नसेल. 3 विष्णू आहेत. महाविष्णू म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती करतात. त्या ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही विष्णू जातात आणि ब्रह्मांडामध्ये गेल्यानंतर 14 लोकांची निर्माण करतात. आणि परमात्मा रूपाने क्षीरोदकशाही विष्णू प्रत्येकाचे निवास करतात, असं सृष्टी करतात. आणि हे पुरुष अवताराचं, हे 3 पुरुष अवतार आहेत भगवंताचे. पुढे ते म्हणतात की भगवंत प्रगट होण्याचं कारण काय. ते म्हणतात जे भक्त भगवंताची भक्ती करतात, सत्वगुण साधन करतात, त्यांच्या उद्धारासाठी येतात आणि त्याचं लीला अवताराचं वर्णन ते पुढे करतात. आणि म्हणून ते म्हणतात की सगळ्या अवताराचं जे मेन सोर्स आहेत, भगवंताचे भरपूर अवतार आहेत. त्याला प्रथम अवतार कारुंडकशाही गर्भोदकशाही विष्णू. आणि मग केल्यानंतर गर्भोदकशाही विष्णूच्या बद्दल प्रश्न करतात. काय प्रश्न करतात. गोविंद जय जय गोपाल जय जय, जय जय गोपाल, गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय, गोविंद जय
कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे टाळ्या, टाळ्या. कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्ण हरे हरे गोविंद गोपाल हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 राधा रमण हरि गोविंद 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 बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय अशा प्रकारे सौनकादी ऋषीनं वर्णन केलं की 3 पुरुष अवताराची भूमिका सांगा. त्यावेळेस महाविष्णू ज्याला गर्भदक्ष कारणोक्षाय विष्णू, दुसरे जे अवतार आहे त्याला गर्भदक्षाय विष्णू, आणि तिसरं परमात्मा स्वरूप जे शिरोक्तक्षाय विष्णू हे हृदयामध्ये निवास करतात. ह्या तिन्हीची सृष्टी केल्यानंतर सुदगोस्वामी प्रश्न विचारतात, सौनकादी ऋषी प्रश्न विचारतात की पुढे कशी कशी सृष्टी केली त्याचं वर्णन करा. त्यावेळेस गर्भक्षाय विष्णूंच्या अंतरमध्ये ब्रह्माजीचा जन्म झाला आणि भगवंताने 10 विषय किंवा 10 गोष्टीची निर्मिती करायला सांगितली. त्याला म्हणतात, याला श्रीमद भागवताचा 10 विषय म्हणतात. जसं गीतेचे 5 विषय ईश्वर, जीव, काळ आणि कर्म आणि प्रकृती, तसेच भागवताचे 10 विषयचं वर्णन करतात. ते म्हणतात सर्ग, विसर्ग, पोषणम, मन्वंतर, निरोध, आश्रय, स्थानम, उत्तम, ईशानुकंप आणि मुक्ती किंवा मोक्ष, या 10 विषयांचे निर्मिती केली. सर्ग म्हणजे भगवंताने रॉ मटेरियल, कच्चं मटेरियल दिलं, त्याला म्हणतात सर्ग. आणि त्या कच्च्या मटेरियलपासून ब्रह्माजीनं काय केलं, ह्या सृष्टीची निर्मिती केली. आणि ती निर्मिती केल्यानंतर त्याला विसर्ग असं म्हणतात. आणि त्या निर्मिती केल्यानंतर प्रथम कोणता अवतार जन्माला आला, काय केलं, त्यावेळेस सौनक आदी ऋषी सुदगोस्वामी सौनक आदी ऋषींना भगवंताचे 21 अवताराचं वर्णन करतात की सृष्टीमध्ये पहिल्यांदा निर्माण केलं तर 4 कुमार जन्माला आले. आणि 4 निर्माण केल्यानंतर त्यांना सृष्टी करण्यास सांगितलं, पण सृष्टी नकार दिली. ते म्हणले अजन्म आम्हाला ब्रह्मचर्य राहायचं. त्याचा राग आला म्हणून शिवजींचा जन्म 4थ्या स्कंदात वर्णन आहे आणि हे 3ऱ्या स्कंदात वर्णन आहे, याचं विश्लेषण करा. त्यानंतर त्याच 4थ्या आणि 4 स्कंदामध्ये वराह अवतार, भगवंतानं वराह अवतार घेतला. हा भगवंताने 2 अवतार घेतले. त्यानंतर भगवंताने ज्ञान देण्यासाठी ज्ञान आणि तपस्या कसं जीवन यापन केलं पाहिजे, नरनारायण अवतार घेतला भगवंताने आणि त्याचा रक्तभाव नावाचा वध केला. आणि तेच नरनारायण पुढे अर्जुन आणि भगवान कृष्ण होऊन आले आणि त्यांनी गीतेचं विश्लेषण केलं आहे. आणि त्यामध्ये भगवंताने प्रचार प्रसारासाठी नारद मुनींचा अवतार घेतला. पुढे
यदू हयत नावाच्या राजाला नाही का भगवंताने दत्तात्रेयाचा अवतार घेतला. दत्तात्रेयाच्या अवतारामध्ये भगवंत 3 मुखाचे नाही तर 3 स्वरूपाचे वेगळे आहेत. 3 स्वरूप म्हणजे जे शिवजीचे अंश होते दुर्वासा होते, विष्णूंचे दत्तात्रेय होते आणि यांचे कोणाचे सोम. या 3 अवतार म्हणजे दत्तात्रेय घेतलं. भगवंताने सांख्ययोग ज्ञान देण्यासाठी कपिल मुनींचं अवतार घेतला, त्याला सांख्ययोग ज्ञान दिलं. भगवंताने तेच ज्ञान पुढे आकृतीच्या पोटी यज्ञाचा अवतार घेतला, जे साक्षात दाक्षिणीपासून दक्षिणा जी नावाच्या कन्यापासून तिनं जन्म घेतला आणि भगवंत यज्ञपती श्रियापती यज्ञपती हा जो श्लोक आहे ते घेतला भगवंताने. पुढे भगवंताने शक्तिवेश अवतार ऋषभदेवांचा घेतला आणि आपल्या 100 पुत्रांना 5व्या स्कंदामध्ये उपदेश दिला. मनुष्य जीवनाचं तत्त्व काय असलं पाहिजे, त्याने कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याचं विश्लेषण ऋषभदेवाच्या कथेमध्ये सांगितलं आहे. त्याच परंपरेमध्ये पुढे 4-5व्या याच्यामध्ये वेनाचापासून जे वेन होता पापी अंगराजाचा पुत्र वेन, तो जेव्हा पापी होता ऋषीने त्याचा वध केल्यामुळं त्याच्यातून जे मंथन केलं त्याच्यात पृथ्वी आणि आर्चीचा जन्म झाला, जे पृथ्वी महाराजाचा 4थ्या स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे. भगवंताने पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी जो महाप्रलय झाला, सत्यव्रत राजाला ज्ञान देण्यासाठी जेव्हा प्रलय झाला तेव्हा भगवंताने मत्स्य अवतार घेतला आणि तिथे ऋषीमुनीला औषधं जडीबुटी आणि वेदाचं रक्षण करण्यासाठी मत्स्य अवताराचं अवतार वर्णन केलं. आणि पुढे भगवंताने ज्या मंथन केलं तर मंथनामध्ये भगवंताने 4 ते 5 अवतार घेतले. एक म्हणजे जेव्हा मेरू पर्वत बुडत होता त्यावेळेस भगवंता कूर्म अवतार घेतला, त्याचं बॅलन्स किंवा समतोल नव्हतं राखत म्हणून भगवंतानं अजित अवतार घेतला. हा अवतार घेऊन त्यांनी केल्यानंतर पुढे त्याच्यातून जे अमृत घेतलं त्याचं पुढच्या 6व्या-7व्या स्कंदामध्ये वर्णन केले. तर ह्या 2 अवतारांबरोबर आणखीन 2 अवतार घेतले भगवंताने. एक म्हणजे मोहिनीमूर्ती अवतार, जे दैत्यांना दानव मोहित करून अमृतपान केलं, त्याची कथा समुद्र मंथन. आणि त्याच्यातून जो धन्वंतरी अवतार आहे भगवंताने तो अवतार घेतला. पुढे 7व्या स्कंदामध्ये भगवंताने आपल्या भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी आणि भक्ताच्या प्रती प्रेम कसं असलं पाहिजे भगवंताचं, त्यासाठी नरसिंहदेवाचा अवतार घेतला. त्यानंतर भक्ताचं गर्वहरण करण्यासाठी आणि भक्तीचे सर्व परकाष्ठ स्थापन करण्यासाठी, बली महाराजांचं मर्दन करण्यासाठी, आत्मनिवेदन भक्ती स्थापन करण्यासाठी भगवंतानं वामनदेव अवतार घेतला. आणि पुढे भगवंताने जे क्षत्रिय कुळामध्ये हाहाकार माजवला होता आणि क्षत्रिय कुळातला जो पाप दुराचार वाढला होता, भगवंताने परशुराम अवतार जमद अग्नीच्या पोटी रेणुकासूत जमद अवतार घेतला आणि 21 वेळा पृथ्वीचा नाश करून हे जे पुढचे ऋषींना त्याने दान केलं. भगवंताने पुढे साहित्यिक अवतार वेदव्यासांचा घेतला आणि वेदव्यासाने तेच 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद आणि ब्रह्मसूत्र, न्यायशास्त्र, भगवद्गीता, भागवतम हे त्यांची स्थापना केल्यानंतर भगवंताने हे केलं. आणि आपलं भाग्य आहे की 5000 वर्षापूर्वीच वेदव्यास नारद मुनी येऊन गेलेले आहेत. कलियुगामध्ये आपण एवढे भाग्यशाली नाही की त्यांचं घेऊ शकतो. आणि लेटेस्ट अवतारामध्ये वर्णन केल्यानंतर ते म्हणतात की भगवान बुद्धांचा एक अवतार झाला, जे अहिंसा धर्म त्याचा इतिहास पण वर्णन करतात, त्याचं वर्णन केलं. आणि हे पण 2000 वर्षापूर्वी आले. आता पुढचा अवतार येण्याचा बाकी आहे, तो भगवंताचा कल्की अवतार, त्याच्या पहिले आपण काही बघणार नाही, पण त्याचं वर्णन केलेलं आहे. कलियुगामध्ये लोक म्हणतात याचा अवतार त्याचा अवतार, हा भगवान हे आम्हा आहे का कुठं भागवतात वर्णन? कोणी स्वतःला भगवंत म्हणतंय तर आहे भाऊ तू आग्नी खातो का, दाखवतं का, स्वतःला तुम्ही काही म्हणतात, आहे का कुठं शास्त्रात वर्णन? असे 21 अवतार केल्यानंतर सुखदेव गोस्वामी म्हणतात, आपलं सौनकादी सुत गोस्वामी म्हणतात, अवताराने संख्येनं हरेर सत्व निधो द्विजम कुलम सर्वस्य सहस्त्र. ज्या प्रकारे नदीच्या लाटा आपल्या समुद्राच्या लाटा गिनता येत नाहीत, समुद्राचं पाणी किती, आपलं नद्याचं पाणी कितीतरी येतं, सहस्त्र सरसा कुल्ल्या, भरपूर काही येत आहेत, त्या लाटा मोजता येत नाही, नदीचं पाणी मोजता येत नाही. त्याच प्रकारे भगवंताचे अवतार कसे आहेत, भरपूर आहेत, याची गिनता होऊ शकत नाही. पण मी काही प्रमुख अवताराचा वर्णन करतो आणि ते म्हणतात त्यापेक्षा भगवंताने विभूती केला आहे. म्हणून भगवद्गीतेचा 10वा अध्याय 11वा विभूती योग म्हटलं आहे. भगवंतानं ऐश्वर्य दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ऋषीमध्ये कोण, देवर्षी ऋषी, 3 ऋषी, ब्रह्मऋषी, राजऋषी आणि देवऋषीचा अवतार घेतला. मनु जे 72 मनु अवतार आहे. देवी देवता
जे भगवंत गीतेमध्ये अहम सर्वस्य प्रभो मत सर्व प्रवर्त इति मत्वा भजनते माम बुध भाव संमित्वा, माझ्यापासून सर्व काही निर्माण झालं आहे ते आणि त्यांची वंशावळी. आणि या सर्वामध्ये दोन प्रमुख अवताराचं वर्णन सूत गोस्वामी करतात. ते म्हणतात की हे दोन अवतार आहेत जे कलियुगामध्ये रामकृष्णारी किंवा राम आणि कृष्णाचं केलेल्यानंतर हे म्हणतात दोन प्रमुख अवतार आहेत. आणि ह्या दोन अवताराचं 9वा आणि 10वा स्कंद आहे. 9व्यामध्ये 3 अवतार 4 अध्यायामध्ये वर्णन करतात. आणि सुखदेव गोस्वामी म्हणतात, राजा तू याच्या पहिले भरपूर कथा रामाच्या ऐकल्या म्हणून मी तुला थोडक्यात सांगतो. पण कृष्णाचे जी लीला आहेत भगवंतांना 90 अध्याय सांगितल्या सुखदेव गोस्वामीने राजा परीक्षितला. किती अध्याय? 90 अध्याय. आणि एक एक अध्यायामधून एवढं शिकण्यासारखं आहे. ज्ञानाचा भंडार आहे, प्रेमाचा भंडार आहे. अहो तुम्ही घेता तेवढं कमी आहे. आम्ही काय देणार? मी अल्पबुद्धीचा माणूस आहे, काही देऊ शकत नाही. पण घेण्यासारखं खूप आहे. तुम्हाला विशेष वेगळा बोलण्याचा विषय देण्याची गरजच नाही, एवढं अथंग भरलं आहे. आणि हे केल्यानंतर ते म्हणतात भागवताचं परिभाषित सूत्र देतात. काय म्हणतात? एता चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रियाकुलम लोके मृडयंती युगे युगे. ते म्हणतात की भागवताचं परिभाषित सूत्र आहे. कोणतेही अवतार जर पाहिलं, केशव धुरुता मत्स्य स्वरूपा म्हणजे भगवान कृष्णच अवतार घेतात. केशव धुरुता नरहरी रूपा, नरहरी म्हणजे नरसिंहदेवाचा. केशव धुरता वामन रूपा म्हणजे कृष्णच येतात. केशव म्हणजे कृष्ण. म्हणजे जयदेव गोस्वामीने 10 अवतार स्तोत्र लिहिले आहे. तुम्ही कोणी ऐकलं असेल, वाचलं असेल, यूट्यूबला 10 अवतार स्तोत्र टाका. म्हणजे केशव धुरता भगवंताने हे अवतार घेतले. आणि म्हणून इथं म्हणतात की सगळ्या अवताराचा मेन पुरुष कोण आहे तर भगवान कृष्ण तो स्वयं भगवान. ही व्याख्या कोण देत आहे? वेद व्यास देतात. कोणी साधारण व्यक्ती देत नाही. म्हणून आपण शास्त्रामध्ये आपल्याला सखोल ज्ञान दिलेलं आहे. आपण हे ज्ञान इकडे तिकडे घेण्यापेक्षा खरं ज्ञान सोडून आपण इकडे तिकडे पळतोच कशाला? हे सगळ्यात दुनिया फसती फसाने वाले चाहिए. तुम्ही स्वतः तुम्हाला चीट करून घ्यायचं आहे आणि चीट करणारे पण तुम्हाला भेटतील. हां, काही थोडक्यात चमत्काराला नमस्कार करतात. पण मेंटॅलिटी जर पाहिलं, फिलॉसॉफी काही सांगता येणार नाही, प्रॅक्टिकली ॲप्लिकेशन पण नाही सांगता येणार. पण हे भगवंत का अवतार घेतात? जेव्हा इंद्रावर मोठमोठे संकट येतात तेव्हा भगवंत काय करतात? योग्य योग्य मी जन्म घेतो. म्हणून आपण भागवत कथा ऐकतो ना, तर परिभाष्य सूत्र जसं गणितामध्ये किंवा बीजगणित असो तर पायथागोराचा सिद्धांत आहे. आणखीन कोणतं आहे? बीजगणितामध्ये वेगळे सूत्र असतात ना, तसं भागवतामध्ये सूत्र कुठेही कोणता अवतार पाहिला, अवताराची कथा ऐकलं तर मुळाकडे गेली पाहिजे. कोण मूळ आहेत? कृष्ण आहेत. कृष्ण मूळ आहेत, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून तिथे म्हणतात की आता भगवंत तर गेले बुवा, ठीक आहे, भगवंताचं आमच्यासाठी काय? तर ते म्हणतात की अरे कलियुगामध्ये भगवंत कृष्ण सो धामोपगते धर्म ज्ञान दिबिस. भगवंत ज्ञान आणि धर्मासह गेलेले आहेत. आमच्यासाठी काय? ते कलो नष्ट दृश्यम पुराण अर्क उधनवती. जसं अंधकार असेल तर सूर्यप्रकाश जेव्हा प्रकाशित होतो तर अंधकार नष्ट होतो. ज्या ठिकाणी अज्ञान असं ज्ञान भेटलं तर अज्ञान नष्ट होते. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी श्रीमद भागवतम ग्रंथ आहे आणि ते कोण दिला आहे? वेदव्यासाने दिलेला आहे. म्हणून तो कसा आहे? सूर्याप्रमाणे. भागवत ग्रंथ जर तुम्ही त्याचा आश्रय घेतला तर तुम्हाला दुसरे ग्रंथ वाचायची गरजच नाही पडत असं म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज 2 ग्रंथ रेफरन्स करतात. गीता भागवत करती श्रमण अखंड चिंतन विठोबाचे. कोणते ग्रंथ? मी सांगितलेले माझ्या नावाचे पोथ्या लिहिलेल्या नाही. गीता भागवती करती श्रमण. आणि हे 2 वाचल्यानं काय केलं पाहिजे? अखंड चिंतन विठोबाचे. 7 दिवसापुरतं नाही. किती दिवसापुरतं? अखंड. आपलं काय 7 दिवसात नाही का असं नदीच्या पुरासारखं याचं आणि पाहून आलं की आले 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 सगळे आणि घरात गेलं तर काहीच नाही. गाव जमान्यापेक्षा क्वांटिटीपेक्षा क्वालिटी असली पाहिजे. म्हणून इथे मग तिथं प्रश्न विचारतात. काय प्रश्न करतात? की सुदगोस्वामी तुम्ही तर वर्णन केलं, पण हे भागवत कसं प्रगट झालं? याचं कारण काय? याला कोणी कुठं कधी काय सांगितलं याचं विश्लेषण करा. त्यावेळेस नारद सुदगोस्वामी वर्णन करतात. म्हणतात राजा जेव्हा 4 वेद 18 पुराणं 108 उपनिषद याचं सगळं लिखाण केलं आणि लिखाण केल्यानंतर त्यावेळेस त्यांनी आपले 4 शिष्य होते. जैमिनी ऋषी, पैल ऋषी आणि अथर्व ऋषी आणि आणखीन एक ऋषी आहेत. या 4 ऋषीला 4 वेद देऊन टाकले. त्यांनी पुढे वेगळ्या वेगळ्या कथाचं आपलं ग्रंथाची रचना केली.
ग्रंथ रचना केल्यानंतर ह्या 4 ऋषींना देऊन टाकल्यानंतर भरपूर लिखाण केलं, पण त्यांच्या जीवनात असंतुष्टी होती. असंतुष्टी असल्यानंतर खिन्न होते की मी 4 वेद लिहिले, 18 पुराण, 108 उपनिषद लिहिले, तरी माझ्या जीवनात खिन्नता काय आहे? का बरं नाही? मी आपलं संगीत दिलं, न्यायशास्त्र दिलं, तर्कशास्त्र दिलं, तरी असंतुष्टी काय आहे? मला संतुष्टी का भेटत नाही? विचार करा, एवढं लिखाण करून असंतुष्ट होते. आणि तेव्हा सरस्वती नदीच्या काठी बद्रिका आश्रममध्ये तुम्ही कधी गेलात तर त्या ठिकाणी आश्रम, कोणी गेले का बद्रिका आश्रमला? नाही, त्या ठिकाणी खूप सुंदर आश्रम आहे. त्या ठिकाणी ते खिन्न अवस्थेत होते. त्यावेळेस नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर ते म्हणतात की आल्यानंतर त्यांचा आदर सत्कार केला, बसा आसन दिलं. त्यामुळं आपल्याकडे कोणी पाहुणा आला ना, पहिले त्याला आदर सत्कार दिला पाहिजे, त्याला विचारपूस केली. आल्यानंतर प्रश्नाचा भडीमार नाही केला पाहिजे. मी एका नातेवाईकाकडे गेलतो बऱ्याच वर्षानं, चला म्हटलं जरा जाऊन यावं. गेल्यानंतर म्हटले कधी जाणार आहेस? मी पाय धुतले आणि बसलो. काय तुझं जाण्याचं कसा प्लॅनिंग काय आहे? तर मलाही प्रश्न पडला की मी चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही. अरे नाही, असा प्रश्न नाही विचारला, ये बस तब्येत पाणी विचारलं, नंतर प्रश्न करा. आधी त्याचा एक एटिकेट आहे, सदाचार, शिष्टाचार असला पाहिजे. तुमचा दुश्मन जरी आला ना तरी त्याला असं वाटलं पाहिजे का रे नाही, म्हणून अतिथी देवो भव, त्याची तिथी नसते. आणि कसं देवाचं प्रमाण म्हटलेलं आहे, तिथीत सांगून या. आजकाल तर म्हणतात फोन करून या बरं, कधी पावसानं ते बी सांगा. अतिथी म्हणजे ज्याची तिथी नसलेला, देव भव, तर त्याचा साधं सत्कार. आणि बरं तुमच्याकडं काही नसेल हरकत नाही, गुळ पाणी द्या, गुळ पाणी नाही जमलं हरकत नाही, बसायला चटी द्या, चटी नसेल हरकत नाही. तुमच्याकडे काही नसेल तर स्माईल तर देऊ शकतात. तुमची स्माईल कधी असते माहिती आहे? जवळचा संबंधित चांगला, माहेरचे किंवा जवळचा आला तर स्माईल येते, पण आपल्या सासरचे दुसरीकडे दिसले की तोंड बारीक होतात. म्हणून भागवताच्या 6व्या स्कंदामध्ये कोण कसं तोंड करते ना, त्याचा काय काय दंड भेटतं मी ते 6व्या स्कंदात वर्णन करेन, आताच नाही सांगणार. लय झोडपून काढलेले सुखदेव स्वामींनी, सोडलं नाही. म्हणून आपण काय करतो, कसे बोलतो, कसे बघतो, काय देतो, त्याचं डिटेल्स वर्णन आहे. तुम्हाला वाटेल मी काही करतो आहे, माझ्या काही लक्षात राहणार. अरे प्रकृती तुमचं सगळे रेकॉर्ड ठेवते. तुम्हाला वाटतं अचानक आम्हाला असं का बोलून गेला, असंच कोणी बोलून जात नाही. जो बोएंगे वही पाएंगे, जे कराल तेच भराल. म्हणून येणारं फ्युचर चांगलं घडवायचं असेल आपल्याला आपल्या जीवनाचं, तर पहिलं तत्त्व, दुसऱ्याला बदलू नका, स्वतःला बदला. आतापर्यंत दुसऱ्याला बदलण्यासाठी खूप एनर्जी गेली, बदललं कोणी? ना नवरा, ना बायको, ना सासू, ना सासरे, ना नाते, ना गोते. तुम्ही वैतागले ना ते बी वैतागले, ते दुखीन तुम्ही दुखी. का नाही? स्वतःला बदला. आनंदाचा राजमार्ग म्हणजे स्वतःला बदलणे. हम परिस्थिती को नहीं बदल सकते, हमको मनस्थिती बदलना पडेगा. व्यक्तीला बदलू शकता का तुम्ही? परिस्थितीला बदलू शकता का? आहे का तुमच्याकडे ताकद? रिलेव्हंट होते का? थोडं जड चाललंय. हां, महाराज तुमच्यासाठीच वाटतं, माझ्या तरी काहीच नाही. किंवा माझी सासू पाहिजे नाही तर माझी सून पाहिजे होती आज, नाही तर माझं हे पाहिजे तो पाहिजे. महाराज आज बरोबर कांटत असतात. अरे दुसऱ्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. याला म्हणतात सदाचार. मी ते बोलन जसा जसा विषय ना, मी आजकाल थोडं तुम्हाला बऱ्याच शिक्षा देण्याचं स्किप केलं माझ्याकडे वेळ नसल्यामुळे. हां, तर त्यामुळे जीवनामध्ये तत्त्व हे भागवत कथा म्हणजे काय? आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रॉब्लेम्स किंवा आपल्याला कसं जगायचं हे शिकवतं आपल्याला भागवत तत्त्व. म्हणून आदर सत्कार केला आणि बसल्यानंतर ते म्हणतात काय का तुमच्या खिन्याचं कारण? हे वेदव्यास, तुम्ही सुखी आहात ना, आनंदी आहात ना, का बरं तुमच्या खिन्याचं कारण काय? तुम्ही असे विचारशील का, मननशील का आहात? त्यावेळेस ते म्हणतात की हे गुरुदेव, मी सगळं लिखाण केलेलं आहे, 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद, वेदांत सूत्र, ब्रह्मसूत्र, सगळं लिखाण केलं. मला असंतुष्टी आहे, माझ्या असंतुष्टीचं कारण लिहा, तुम्ही सांगा. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, अरे भगवंताची भक्ती सोडून, भगवंताचं नाम रूप गुणलीला सोडून तू जे बखान केलं, लोक आधीच इंद्रिय भोगामध्ये लिप्त आहेत आणि आणखीन इंद्रिय भोगाचं साधन देतोयस. याची पूजा केल्यानंतर हे भेटल, हे पूजा केल्यानंतर हे भेटल, कर्मकांडाचं सगळं वर्णन केलेलं आहेस. वेदांमध्ये 99% सगळ्या भौतिक सुखाची इच्छा वर्णन केले. ऑलरेडी लोक इंद्रिय भोगामध्ये ना, ऑलरेडी तू लायसन देतोयस, मग संतुष्टी कसं काय भेटल? म्हणून शिक्षा काय आपल्याला? वेदव्यासाने त्यांचे ग्रंथ लिहून सुद्धा सुखी नाहीत,
तर आपण याचे त्याचे ग्रंथ वाचून आपल्या जीवनात सुखी समाधानी आपण होऊ शकेल का? जड चाललंय. वेदव्यासानं एवढं लिखाण, आणि ते आपण वेदव्यासाचं पण वाचत नाही. यानं मावशीन लिहिलं, काकून लिहिलं, त्याचा ग्रंथ वाचतो. याचं चरित्र, त्याचं चरित्र, अरे कुठं लिहिलं वर्णन याचा? काहीच नाही. अंधाधुंदी. वेदव्यास दुःखी होते तर आपण कोण सुखी राहणं? म्हणून वेदव्यासाला नारद मुनी म्हणतात की हे नारद वेदव्यास, तू काय कर, भगवंताच्या ज्या गुणगान आहेत त्यांच्या नामाचं, त्यांच्या रूपाचं, त्यांच्या गुणाचं बखान कर, तेव्हा तुला संतुष्टी भेटन. हे तू सगळं लिहिलं व्यर्थ आहे. बघा, गुरु असे असले पाहिजे. गुरु असे नाही काय चला चपाटा, नाही का एकदम त्याला गोंजरून नाही. गुरु म्हणजे कडक, हेवी. तर त्यावेळी त्यांची भर्सना केल्यानंतर ते म्हणतात जेव्हा तू भगवत भक्ती करशील तेव्हाच तुझा उद्धार होईल आणि तुला समाधानी भेटन. म्हणजे कसं काय म्हणतात नारद मुनी? तुम्ही म्हणता ते खरं आहे. तर नारद मुनी आपल्या जीवनाचा प्रसंग सांगतात की म्हणतात की मी मागच्या जन्मी एक दासीपुत्र, मागच्या पूर्वकाळामध्ये एक मोलकर्णीचा दासीचा पुत्र होतो, आणि माझ्या आश्रमामध्ये आम्ही ज्या घरी राहायचो त्या आश्रमामध्ये काही भक्तिवेदांत स्वामी जे भक्ती होते, ऋषीमुनी आले होते. त्यांनी मला आशीर्वाद दिला. अर्भक असल्यामुळं, मी बालक असल्यामुळं. माझा विशेष गुण, मला खेळामध्ये, खाण्यामध्ये, झोपण्यामध्ये रुची नव्हती. मला एकच ऋषी होते की जे ऋषी भगवंताचं गुणगान करायचे ते ऐकण्याबद्दल मला खूप इच्छा असायची. आणि जेव्हा मी प्रामाणिकपणे त्या गुरुच्या शिष्यांचं ऐकायचो, त्या ऋषींचं ऐकायचो, भक्तिवेदांतचं ऐकायचो, त्यामध्ये माझ्या हृदयामध्ये हळूहळू काय झालं, परिवर्तन होऊन आलं. आणि त्याने जे उच्चिष्ट टाकलं होतं, पत्तरवाळ्या टाकल्या होत्या, त्यांच्या उच्चिष्ट मी खाल्लं. आणि उच्चिष्ट खाल्ल्यानंतर त्यांच्या उच्चिष्ट खाल्ल्यामुळं माझ्या चेतनेमध्ये फरक झालेला आहे. म्हणून वेदामध्ये काय झालं, आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्धी धुर स्मृती, स्मृती लब्धे सर्व ग्रंथीन इप्रमोक्ष. आपण जसं अन्न खाऊ तसं आपलं मन बनणार आहे. म्हणून ते काय म्हणतात, आहार शुद्ध सत्वे. जर शुद्धी सत्व जर आपल्याला, का बरं आपल्याला ज्ञान भेटत नाही, आपलं भक्ती करण्याची इच्छा का होत नाही? त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्यामध्ये शुद्ध सत्व नाही आहे, तमोगुण रजगुण भरल्या. त्यामुळे सत्वशुद्धी स्मृती लब्धा, स्मृती चांगली होऊ शकते. आणि स्मृती लब्ध सर्व ग्रंथ इप्रमोक्ष, मुक्तीचा मार्ग होऊ शकतो. म्हणून उच्चिष्ट भगवंताकडे आपल्याकडे जे काही होतं आहे, डाळ राईस सब्जी चपाती, ती भगवंताला भोग लावून खाल्लं पाहिजे. जसं अन्न खातान तसंच तुमचं मन होणार आहे. बी केअरफुली. म्हणून घरात जे काय होतं 3 लोकांच्या हातचं खाल्लं पाहिजे, आई, पत्नी आणि बहीण. तुमचं शरीर चांगलं राहतं आहे, तुमचं मन चांगलं राहतं आहे. तर महत्त्वाचं काय की आहार शुद्ध असला पाहिजे. जसं आहार शुद्ध असाल तसंच तुमची चेतना. म्हणून नारद मुनीनं काय केलं, भक्तिवेदांत जी होते त्यांना काय केलं, त्यांचं उच्चिष्ट खाल्लं. आणि उच्चिष्ट खाल्ल्यानंतर त्यांना हळूहळू काय झालं, श्रवणाबद्दल रुची वाढली. काय झालं, श्रवणाबद्दल रुची वाढली. आणि श्रवणाबद्दल रुची वाढल्यानंतर हळूहळू भगवंताच्या भक्तीबद्दल श्रवण करू लागले. आणि श्रवण करू लागल्यानंतर हळूहळू त्यांची एग्रचित्तता, जड चेतना नष्ट होऊन सूक्ष्म चेतना आहे भगवंताची, ती होऊ झाल्यानंतर गुरुच्या आज्ञेचं पालन करून ते केवढे झाले, भक्तियोगामध्ये त्यांना नाही का, त्यांना इंटरेस्ट निर्माण झाला, इच्छा निर्माण झाली. जसं श्रवण करतान तसं तुमचं भगवंताच्या प्रती तुमची श्रद्धा वाढेल. म्हणून जेवढं तुम्ही श्रवण करतान तशी तुमची श्रद्धा होईल आणि श्रद्धेमुळे भक्ती होईल. अधो श्रद्धा तथा साधू संग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती. अधो श्रद्धा, श्रद्धा, आता तुम्ही श्रद्धा म्हणून इथं बसले. अधो श्रद्धा तथा साधू संग, साधूचा संग करताय. भजन क्रिया केली पाहिजे. आणि नंतर अनर्थ निवृत्ती. हे स्टेप आहेत, 9 स्टेप्स सांगितलेले आहे. मी त्या हळूहळू काळानुसार घेईन. आणि मग केल्यानंतर ते म्हणतात की भक्तियोगाचं वर्णन आहे. आणि मग केल्यानंतर तिथं प्रश्न विचारता सूत गोस्वामी, तुम्ही तेवढं बखान केलं. नारद मुनी सांगितलं, राजा परीक्षितनं एक वैरागी होता आणि एका भोगामध्ये होता, यांची भेट कशी झालं, याने भागवत कथा सांगितली कशी, ते बखान करा ना तुम्ही. विषय डायव्हर्ट होत चाललेला आहे. मग त्यावेळेस सूत गोस्वामी काळानुसार काय करतात, पार्श्वभूमी सांगतात. हा पहिला स्कंद चालू आहे बरं. म्हणून ते म्हणतात आता पार्श्वभूमी सांगतात. काय पार्श्वभूमी सांगतात की हे सौनकादी ऋषींनो, की परीक्षित राजाचं पहिले महाभारताचं युद्ध झालं. आणि महाभारताचं युद्ध झाल्यानंतर पांडव जिंकले. पांडवाच्या मध्ये 5 लोक जिवंत राहिले, 7. एक सात्यकी, भगवान कृष्ण आणि 5 पांडव. आणि ज्या दिवशी विजय झाले त्या दिवशी कौरवांच्या शिबिरामध्ये
सगळे पांडव झोपले आणि पांडवांच्या शिबिरामध्ये द्रौपदीचे 5 पुत्र झोपले. पण अश्वत्थामाने काय केलं, द्रौपदीच्या 5 पुत्राचा वध केला आणि 5 पुत्रांचा वध केल्यानंतर ते 5 मस्तके घेऊन कोणाकडे गेला, दुर्योधनाकडे गेला. जसं दुर्योधनानं सांगितलं की अरे मी 5 पांडवाचा वध केला, म्हणजे शक्यच नाही, हात लावून बघू दे. जसं हात लावतो तो बघतो की अरे हे 5 पांडव नाहीत, मूर्ख आहे, 5 पांडवाचे पुत्र आहेत. आणि मग शोक करा, त्या हारशे शोकामध्ये तो म्हणतो की शेवटच्या कुळाचा पण तू नाश केला आहे. त्या दुःखामध्ये दुर्योधन का शरीर त्याग करतो. आणि मग ही अवस्था झाल्यानंतर अश्वत्थामा ग्लानी झाल्यानंतर जेव्हा ही बातमी कोणाला कळते, द्रौपदीला पांचालीला कळते, ती दुःखी होती, विलाप करते. 5 पुत्र मारल्यानंतर विलाप करू लागले. विलाप करीत असताना भगवान कृष्ण आणि अर्जुन येतात आणि त्यावेळेस अर्जुन प्रतिज्ञा करतो, जोपर्यंत तू अश्वत्थामाचा शिर छेद करून येणार नाही त्या मस्तकावर बसून तू स्नान कर, मी दंड देईल. आणि म्हणून जेव्हा अश्वत्थामाला कळलं की आता भगवान कृष्ण आणि अर्जुन येतात, त्याने काय केलं, लगेच एक ब्रह्मास्त्र सोडलं. पहिलं अस्त्र काय सोडलं, ब्रह्मास्त्र सोडलं. आणि सोडल्यानंतर पहिले भगवंत तिथे काय केलं, भगवंत त्यांना वाचवतात. आणि वाचवल्यानंतर तिथे वाचल्यानंतर भगवंत पांडवांचं रक्षण करतात. आणि रक्षण केल्यानंतर तिथे अश्वत्थामाला पकडून आणतात. आणि पकडून आणल्यानंतर मी कथा फास्ट फॉरवर्ड घेतो आहे. कथा पकडून आणल्यानंतर त्यावेळेस द्रौपदी काय म्हणते, अहो सोडून द्या, हा गुरुपुत्र आहे, मारू नका. इथं पिक्चरमध्ये दिसतं का तुम्हाला, सोडून द्या, मारू नका, गुरुचा पुत्र आहेत, याचा हे करू नका. आणि हे केल्यानंतर त्यावेळेस जेव्हा भगवान कृष्ण जात होते, सगळ्या याच्यातून रक्षण केल्यानंतर जात होते, त्यावेळेस ह्या दुःखातून संकटातून पांडवांना वाचवलं आणि पुत्राचा वध झाला. त्यावेळेस कुंती महाराणी प्रार्थना करू लागली भगवंताला. आणि प्रार्थना करीत असताना ती म्हणते 3 प्रकारच्या प्रार्थना येतात. भगवंताकडे कधी गेलात ना, डायरेक्ट आपण कधीच नाही गेलं पाहिजे, भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. पहिली प्रार्थना काय, समर्थनिका प्रार्थना. दुसरं आहे दैनबोधिका. तिसरं लालसामय. भगवंताकडे गेल्यानंतर समर्थनिक त्यांचं गुणगान केलं पाहिजे. भगवंत तुम्ही किती महान आहेत, तुमचं रूप, तुमचं गुण, तुमच्या लीला किती महान आहेत, त्यांच्या रूपाबद्दल गुणगान केलं पाहिजे. जसं एखाद्या मालकाकडे, मोठ्या व्यक्तीकडे गेले तर डायरेक्ट नाही मागितलं पाहिजे. त्याला म्हणलं, साहेब शेठ तुम्ही किती महान आहेत, तुम्ही किती चांगलं कार्य करतात, काय करतात. आणि मग दुसरी स्थिती स्वतः सांगितली पाहिजे, साहेब मला नाही का, मी लय गरीब आहे, मला हे पाहिजे ते पाहिजे, म्हणजे माझी अशी अवस्था आहे, तशी अवस्था आहे. मला काय म्हणतो, काय पाहिजे माग ना भाऊ, हां असंच म्हणा ना. तसं भगवंताकडे गेल्यानंतर 3 प्रार्थना केल्या पाहिजे. पहिले भगवंताचं गुणगान केलं पाहिजे, दुसरं स्वतःची अवस्था सांगितली पाहिजे. आणि भगवंताला आपली अवस्था माहीत आहे. त्याला माझा दैनबोधिका की मी किती दीनहीन आहे, पापी दुराचारी, भगवंत तुझ्याप्रती आकर्षण होत नाही, मला तुमची कृपा पाहिजे, तुमची दया पाहिजे, तुमची करुणा पाहिजे, ते भेटत नाही. मग भगवंत म्हणतात काय पाहिजे भाऊ, तर तिसरी लालसामयी. भगवंता आता मला तुम्ही हे द्या. काय द्या, तर भौतिक न मागता आध्यात्मिक मागलं पाहिजे. की भगवंता मी तुमच्याकडे कसं आकर्षित होऊ शकेल, माझं मन, माझे डोळे, माझे काया, मी तुमच्याकडे कसं आकर्षित होईन, हे आपण प्रार्थना केली पाहिजे. माझं चित्त भौतिक संसारात आसक्त आहे, मी तुमच्याप्रती कसं आसक्त होईन त्याचं विश्लेषण करा. आणि हे केल्यानंतर कुंती महाराणी पहिलं प्रश्न करते, पुरुषाला करते, नमस्ते पुरुषम तो ईश्वरम प्रकृती परम. अरे भगवान विष्णू कृष्ण तुम्ही प्रकृतीच्या पर, तुम्ही पुरुष आहेत, दुसरे कोणी पुरुष नाही या जगामध्ये. जे स्वतःला पुरुष मानतात ते पुरुष नसून ह्या जगामध्ये एकमेव तुम्ही आहात. आणि दुसरं अलक्ष्य सर्व भूताना अंतर्बाह्य अवस्थित. तुम्हाला अंतर्बाह्य कोणी जाणू शकत नाही, अलक्ष्यचे तुम्ही या बुद्धीच्या पलीकडे आहेत. आणि मग ते म्हणतात की तुम्ही कसे आहेत, इंद्रिया गोचर आहेत, माया जवनिका छन्यम, की मायानं तुम्ही झाकल्या गेले, तुम्हाला कोणी दिसत नाही. आणि तुम्ही लीला कशा करता, नटो नाट्य धर. म्हणून भगवंत एवढे कृपाळू दयाळू आहेत. आपण कधी निरीक्षण केलं, अवलोकन केलं तर आपल्याला त्याचं उत्तर भेटते. भगवंत प्रत्येक स्थानामध्ये भगवंत निवास करतात. पंढरपूरमध्ये पांडुरंग आहे, आंध्र प्रदेशमध्ये बालाजी आहे, केरळमध्ये गुरुवायूर पद्मनाभ स्वामी आहे, त्याच्यानंतर वरती उडीसामध्ये जा जगन्नाथपुरी आहे, गुजरातमध्ये जातान तर द्वारकाधीश आहेत, रणछोडरा आहेत, मध्य प्रदेशमध्ये जातान आपलं यूपीमध्ये जाताना रामचंद्र कृष्ण आहेत, तिकडं वरती जाताना बद्रीनाथ केदारनाथला तर बद्रीनारायण. भगवंत येणे का नाही, मी एवढे अवतार, एवढे रूप आणि एवढे विग्रहाचं रूप का घेतोय, त्याचं कारण काय की तिथल्या लोकांनी माझी भक्ती करावं म्हणून रूप भगवंत अवतार घेतात.
भगवंताची दया करुणा किती आपल्या उद्धारासाठी भगवंत प्रत्येक स्थानात प्रत्येक क्षेत्रामध्ये येतात. आपल्या इथं भगवंत चालत चालत का आले? भगवंत डायरेक्ट एरोप्लेन लंकेत गेले असते. पण आपल्या ठिकाणी येऊन आपल्याला धाम बनवायचं, हे नाशिक तीर्थक्षेत्र की आपण येणे प्रकारे रामकुंडाचं जाऊन स्नान केलं पाहिजे, रामचंद्र दर्शन घेतलं पाहिजे. भगवंत लीला करण्याचं एकमेव कारण आपल्याला आकर्षित करण्यासाठी करतायत. म्हणून देवाला पाहण्याचा प्रयत्न नका करू. अशी भक्ती करा, अशी सेवा करा की भगवंतानं तुम्हाला पाहिलं पाहिजे. अशी भक्ती करा, असं प्रेम करा की पांडुरंगानं तुम्हाला पाहिलं पाहिजे. म्हणून एखाद्या व्यक्तीजवळ आपला कोणी फोटो काढणार नाही, पण नरेंद्र मोदीच्या बाजूला उभा राहा, लगेच फोटो काढ. तसं शुद्ध भक्तांच्या शेजारी उभा राहा, जे भगवत भक्तीमध्ये प्रगसित अग्रेसर आहेत त्यांच्या शेजारी राहा. भगवंत त्यांचं लक्ष त्यांच्याकडे राहतं. म्हणून वृंदावनला जाताना, आपलं पंढरपूरला जाताना माऊली तुळशी का घेऊन जातात? की पांडुरंगाला तुळशी प्रिय आहे. पण पांडुरंग जेव्हा तुळशीला बघेन ना, तर तुळशीबरोबर जी वाहन करणारी माऊली आहे तिला बघतात म्हणून तुळशी घेऊन जातात. म्हणून वृंदाय तुलसी देवाय प्रियाय केशवच्या विष्णू भक्ती प्रतिदेवी सत्यवर्ते नमो नमः. भक्ती प्रदान करणारी ती. तर हे वेगळं नट्यनाट्य धरो, भगवंत लीला करतात. आणि पुढे ती भगवंताला खूप सुंदर प्रार्थना करा. 32 प्रकारच्या श्लोक आहेत, मी खाली 3-4 घेतला. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च. हे कृष्णा, काय संबंध जोडती? वासुदेव, तुम्ही वासुदेवाचे पुत्र आहेत. देवकी नंदनायचे, तुम्ही देवकीचे पुत्र आहात. भगवंताला जेव्हा संबंध जोडला जातो ना, तो खूप प्रिय आहे. भगवंताला परमेश्वर, जगतपालक, जगदीश्वर कधीच आवडत नाही. त्याला यशोदानंदन म्हटलं, रोहिणी सूत म्हटलं, देवकी नंदन म्हटलं, ते कृष्णाला भगवंताला खूप आवडतं. म्हणून भगवंताला भक्ताबरोबर नाव जोडलं, यशोमती, राधा, कृष्ण, तेव्हा भगवंताला खूप आवडतं. गोपाळ कृष्ण, गाईसोबत संबंध जोडला म्हणून भगवंताला ते आवडतं. म्हणून इथं देव आपलं हे काय करते, कोणती महाराणी भक्ताची संबंध जोडते. त्यामुळे मग एवढा संबंध आहे का आत्या? कारण भगवंताची ती आत्या होती, वसुदेवाची बहीण होती कोणती ती? नाही, नंद गोप कुमाराय. अरे तू नंद आणि जे कुमार आहेत, यशोदा आणि नंदबाबाचा पुत्र आहेस. आणि पुढं गोविंद आहे ना म्हणमा, तू गाईला आणि इंद्रियांना आनंद देणार आहेस. म्हणून गोविंद या शब्दाचे 2 अर्थ आहे. जे इंद्रियांना आनंद देणारे, जे गायींना आनंद देणारे, म्हणून गोविंद मी तुम्हाला नमस्कार करतो. आणि प्रार्थना करताना ती काय म्हणते? डायरेक्ट पायापासून प्रार्थना नाही करत ती. जर डायरेक्ट पायापासून प्रार्थना केली असती तर भगवंताला वाटलं असतं, भगवंता आत्या माझ्या तू पायापासून काय करते? तू मोठीच माझ्यापेक्षा, तुम्हाला असं काय वंदन करते? त्यावेळेस ती परा म्हणते, नमो पंकज नाभाय, नमो पंकज मालिने, नमो पंकज नेत्राय, नमस्ते पंचांग्री. की तुमच्या नाभीला नमन करते. तुमचे डोळे पंकज माले, पंकज माळा धारण केलेल्या आहेत. पंकज नेत्र आहे, तुमचे डोळे पंका समान सुंदर आहेत. आणि तर पंकज अंग्रे, तुमचे चरण कमल, तुमचं रूप कसं आहे? सुंदर आहे. असं सुंदर प्रार्थना केल्यानंतर पुढे ती भगवंताला म्हणते, भगवंता तुम्ही आम्हाला मोठमोठ्या संकटातून कसं वाचवलं, कसं रक्षण केलं, त्याचं वर्णन करते. आणि पुढे केल्यानंतर ती की भगवंता मला काय द्यायचं असेल ना तर एक गोष्ट दे. एकमेव जीवनामध्ये भगवंताकडे मागणारी काय मागते माहिती आहे? दुःख मागते. दुःखमध्ये तिला हॅबिट आहे का? सवय झाली का दुःखाची? तर ती काय करते? इप्पतीला संपत्ती करणारी स्त्री आहे. आपल्या जीवनात जेव्हा संकट समस्या येतात ना, त्या इप्पतीला संपत्ती केली पाहिजे. संघर्षातून सफलतेकडे गेलं पाहिजे. जेव्हा विपत्ती आली ना तर भगवंताला आपण धन्यवाद म्हटलं पाहिजे. म्हणून महाभारतामध्ये भागवतामध्ये जेवढे जेवढे नावं आलेत ना त्या सगळ्यांना बिल पे केले तेव्हा त्यांचे नावं आलेले आहेत. भगवद्गीता जेव्हा पिक्चर बघतात ना अर्जुनाचा, तर अर्जुनानं खूप मोठा त्याग केला तेव्हा त्याचा पिक्चर आला आहे. भगवान कृष्ण देवकीच्या पोटी असे चालणे जन्माला, पहिले 6 पुत्र गमावले तेव्हा भगवंत. म्हणून जीवनामध्ये तुम्हाला त्याग करण्याशिवाय पर्याय नाही. खूप संघर्ष आहे. जीवन एवढं सोपं नका समजू, फ्लेक्झिबल नाही आहे. खूप असं आहे, निचोडल्या जाते. शारीरिक, मानसिक, आर्थिक, पारिवारिक, सामाजिक खूप पिळल्या जाते. म्हणून भगवंताकडे ती काय म्हणते? इपदा संतु सत्व शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम पुनः यत पुनर्भव दर्शनम. भगवंता मला संकट दे, सारखं संकट दे. भगवंत म्हणतं का ग संकट? जेव्हा जेव्हा तुझं संकट येते ना तेव्हा तेव्हा तुझं स्मरण होते, अन्यथा स्मरण नाही होत.
जेव्हा मी सुखसुविधामध्ये भोगामध्ये असतं ना भगवंता, तुझं स्मरण नाही होत, कारण मी माझ्या स्वतःबद्दल विचार करते. पण जेव्हा संकट समस्या येतात तेव्हा तुझं स्मरण होतंय, म्हणून माझ्या जीवनात संकट येते. एकदा एक ऋषी, आपलं एक राजा, रोज काय करायचा, लोक धान्य वाटायचा, सोनं नाणं कपडे लत्ता टाकायचा, वरतून महालावून टाकायचा आणि लोक याचे आणि घेऊन जायचे. असं बरेच दिवस झाल्यानंतर राजा वैतागला की मी एवढं काही देतो आणि लोक मला नुसतं वरती बघतसुद्धा नाही तर मला धन्यवादसुद्धा म्हणत नाही. ऋषीकडं गेला आणि ऋषीला म्हटला की ऋषीवर मी एवढं दान धर्म करतो, सगळं करतो, तरी लोक माझ्याकडे असं का करतात बाबा माझ्याशी. तर भाऊ म्हणले, उद्या तुला एक मंत्र देतो, तो मंत्र पाठ कर. उद्या तू सोनं नाण्याच्या ऐवजी काय कर, वरतून दगडं विटा फेकायचं काम कर. आणि राजाने गेलं, उद्यापासून रेती दगडं फेका मारायला लागला वरतून. तर रोज लोक काय करायचे, धान्य टाकलं कपडे टाकलं की खाली मान घालून निघून घ्यायचे. आणि जेव्हा दगडं फेकून मारायला लागले तेव्हा वरती बघायला लागले, कोण नालायक दगड मारतो आम्हाला, काय वरती. तसंच भगवंत आपल्याकडे सगळं चांगलं असेल ना तर आपण भगवंताकडे बघत नाहीत. पण जेव्हा भगवंतावरून दगडं फेकून मारतात ना, दगडं फेकून मारत म्हणजे आपल्या जीवनात संकट टाकतात ना, तेव्हा आपण भगवंताकडे बघतो, म्हणून आपल्याला संकट समस्या येतात. म्हणून आपण जी काही सिच्युएशन आलेली आहे, विपत्ती आलेली, त्याला संपत्ती कशी केली पाहिजे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी भगवंत म्हणतात की मला संकट येते, तुझं स्मरण होईल. आणि मग ते म्हणतात की भगवंत तुमच्याजवळ पोहोचण्यासाठी कोणता मार्ग आहे, अकिंचन गोचर. तुमच्याकडे जन्म ऐश्वर्य श्रुतशिरपी एद पुमान या अहंकाराचे प्रतीक आहे, तुम्हाला नाही प्राप्त करू शकत. पण निष्किंचन स्वरूप असेल, निर्भाव असेल तरच तुम्हाला प्राप्त करता येते. म्हणून भगवंता मला याच्यापासून मुक्त कर. आणि हे करीत असताना ती सुंदर प्रार्थना करते. आणि प्रार्थना केलं, नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्ताय आत्माराम शांताय कैवल्य पताय, की तुम्ही निष्किंचन स्वरूप, ज्याच्याकडे काही नसेल, याचा अर्थ तुम्ही सगळं सोडून घरी जायचं असं नाही, घरात राहायचं. म्हणजे जसं लोटस कमळ असतं, चिखलात राहतो पण चिखलाशी आणि पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही. त्याचबरोबर संसारात राहायचं पण संसारासारखं नाही व्हायचं. तेव्हा भगवंताला ते प्रिय होते. निवृत्त गुण वृत्त आहे, जे गुण आहेत भौतिक संसाराचे 3 गुण, त्याच्यातून मुक्त होण्यासाठी. आणि आत्माराम शांत आहे कैवल्यपते, जे तुम्ही मुक्तीचे स्वामी आहेत, मला मुक्ती पण नको, असं वर्णन केल्यानंतर कुंती महाराणी सुंदर प्रार्थना करते. आणि प्रार्थना केल्यानंतर भगवंताची लीलाचं स्मरण करते, काय काय तुम्ही लीला केल्या भगवंता. आणि शेवटी गेल्यानंतर जेव्हा भगवंत निघाले त्यावेळेस युधिष्ठिर महाराजांना सुरुवात केली. काय सुरुवात केली की सगळं महाभारतामध्ये जे काही पाप झालं, माझ्याकडून एवढ्या स्त्रिया विधवा झाल्या, ह्या सगळ्या युद्धामध्ये भरपूर लोक मारले गेले, त्या सगळ्या दुःखाचं कारण मी आहे, दुसरं कोणी नाही. त्यावेळेस नारद मुनी, वेद व्यास, भगवान कृष्ण स्वतः सांगत होते. पण युधिष्ठिर महाराजांना समजू शकत नाही, स्वतः ते मानतच नव्हते असं का होतं माझ्याकडं. आणि मग तिथे भगवंत म्हणतात, युधिष्ठिर तुम्ही 5 पांडव अतिशय सजून धजून आता आपलं कोणाकडे जाऊया, पितामह भीष्माकडे जाऊया. आणि तिथे गेल्यानंतर काय होईल, पितामह भीष्माला कसे उपदेश करतात, त्याच्या बाकीच्या पुढचे उद्या राजा परीक्षेचा जन्म, 2रा स्कंद आणि 3ऱ्या स्कंदाचा आपण प्रयत्न करूया. त्याची कथा आपण उद्या सुरुवात करूया. आज कथेला आपण इथेच विराम करूया.